नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा विद्याप्रसारक समाजाचे श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देवळाली कॅम्प. मी डॉक्टर उर्मिला योगेश गीते, वाणिज्य विभाग. आज आपण जो विषय घेणार आहोत त्याच्यामध्ये तुमचं ऑनलाईन लेक्चर सिरीजमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज जे सब्जेक्ट आहे आपला तो आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग, SY BCom, सेमिस्टर 4th आणि विषयाचं जे नाव आहे ते अकाउंटिंग फॉर लिक्विडेशन ऑफ कंपनीज थिअरी. मागच्या लेक्चर्समध्ये किंवा मागच्या सेशनमध्ये आपण जे शिकलेलो आहोत त्याच्यामध्ये काय काय आपण नवीन शिकलो आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लिक्विडेशनची प्रॅक्टिकल थिअरी जी आहे ती आपण लर्न केलेली आहे. त्याच्यामध्ये मिनिंग ऑफ लिक्विडेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या डेफिनेशन्स आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. फीचर्स, मोड्स ऑफ वाइंडिंग अप, कंपल्सरी वाइंडिंग अप, व्हॉलेंटरी वाइंडिंग अप अंडर द सुपरविजन ऑफ कोर्ट. म्हणजे वाइंडिंग अप करताना एखादी कंपनी जेव्हा लिक्विडेशनमध्ये येते तर त्याचे कोणते कोणते प्रकारचे मोड्स असू शकतात वाइंडिंग अपचे ते आपण थेरॉटिकल पार्टमध्ये आपण कवर केलेले आहेत. त्याच्यानंतर त्याची प्रोसेस कशी आहे वाइंडिंग अपची, स्टेप बाय स्टेप आपण ती पण बघितलेली आहे. कोणत्या कोणत्या ड्युटीज आहेत लिक्विडेटरच्या, जे अपॉइंटमेंट केलेले असतात गव्हर्नमेंट थ्रू, तर त्यांच्या कोणत्या ड्युटीज आहेत त्या आपण 1 बाय 1 बघितलेल्या आहेत. त्याच्यानंतर पॉवर्स ऑफ ऑफिशियल लिक्विडेटर्स, म्हणजे एखादा लिक्विडेटर जर गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेला असेल तर त्याला कोणत्या कोणत्या पॉवर्स असू शकतात हे आपण थेरी पार्टमध्ये कवर केलेलं आहे. आता ह्या सेशनमध्ये किंवा ह्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की लिक्विडेटरचे 2 फॉर्मॅट्स आहेत. त्या फॉर्मॅटचा जो पहिला पार्ट आहे तो म्हणजेच काय, लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट, याचा पूर्ण फॉर्मॅट आपण बघणार आहोत. आणि एक छोटासा प्रॉब्लेम, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम तो बघून आणि त्याचं प्रॅक्टिकल सोल्युशन आपण व्हेरियस ॲडजस्टमेंटप्रमाणे बघणार आहोत. हा जो आहे तुमच्यासमोर हा लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट, हा जो फॉर्मॅट तुम्हाला दिसतोय हा फॉर्मॅट हा फिक्स असतो. याच्यामध्ये कुठेही थोडाफार अगदी नॉमिनल बदल असू शकतो. अदरवाईज जसा फॉर्मॅट तुम्हाला दिसतोय हा सेम फॉर्मॅट आपल्याला फॉलो करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कंपनीचं जे नाव आहे ते प्रॉब्लेममध्ये तुम्हाला दिलेलं असतं ते ॲज इट इज कॉपी करून तुम्हाला नेम ऑफ कंपनी तिथे मेन्शन करायचं आहे. डेट ऑफ वाइंडिंग अप हे सुद्धा प्रॉब्लेममध्ये दिलेलं असतं, म्हणून ही जी लाईन दिसते किंवा जी ब्लँक दिसते तुम्हाला त्याच्यासाठीच की आपल्याला जे डेट किंवा कंपनीचं जे नाव असतं ते आपल्याला इथे मेन्शन करायचं असतं. जो फॉर्मॅट आहे फॉर्मॅटचे 2 पार्ट्स असतात, पण आपल्याला PPTमध्ये दोन्ही पार्ट्स एकाच वेळेस दाखवता येत नाही, म्हणून आपण काय केलं, रिसिप्ट साईड आणि पेमेंट साईड हे 2 साईड्स असतात लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंटमध्ये. पण आपण सगळ्यात आधी रिसिप्ट साईड बघत आहोत. याच्यामध्ये 3 कॉलम्स आहेत. फर्स्ट कॉलम इज रिसिप्ट साईड, सेकंड इज एस्टिमेटेड व्हॅल्यू आणि थर्ड आहे व्हॅल्यू रिअलाइज्ड. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिसिप्ट्स म्हणजे काय की जेव्हा कंपनी लिक्विडेशनमध्ये येते, लिक्विडेशन म्हणजेच काय की जी कंपनी जी चालू आहे किंवा जी लॉसमध्ये असेल किंवा काही कारणास्तव ती डिझोल्युशनमध्ये येते, तर ह्या कंपनीचं वाइंडिंग अप करताना ज्या कंपनीच्या ज्या असेट्स आहेत त्या असेट्स थ्रू आपण कॅश कशी रिअलाइज करणार आहोत किंवा कॅश आपल्याला कोणत्या कोणत्या मार्फत सोर्सेस कोणते कोणते आहेत हे आपल्याला इथे बघायला मिळतात. म्हणजे थोडक्यात काय की जे कंपनीचे असेट्स आहेत ती असेट मार्केटमध्ये सेल आउट करून त्याच्या अगेन्स्ट आपल्याला किती रिसिप्ट्स मिळणार आहेत हे आपल्याला इथे थोडक्यात बघायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिसिप्ट साईडला कोणते कोणत्या येऊ शकतात. सगळ्यात पहिले म्हणजे असेट आहे. असेट साईड सगळ्यांना माहिती असते की असेट साईडमध्ये काय काय करंट असेट्स आहे, फिक्स्ड असेट्स आहेत आणि ह्या असेट्स बायफर्केट केलेल्या आहेत. कशामध्ये की कॅश ॲट बँक आहे, कॅश इन हँड, म्हणजेच कंपनीचं जे बॅलन्स शीट आहे त्या बॅलन्स शीटच्या असेट साईडला कोणत्या कोणत्या असेट्स आपल्याला आहेत तिथे कंपनीच्या, त्या असेट्स थ्रू आपण कॅश रिअलाइज करणार आहेत. त्याच्यामध्ये कंपनीचे जे कॅश ॲट बँक आहे, कॅश इन हँड आहे, मार्केटेबल सिक्युरिटीज वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, बिल्स रिसिवेबल्स आहेत, ट्रेड डेटर्स आहेत, लोन्स अँड ॲडव्हान्सेस आहेत, स्टॉक इन ट्रेड, वर्क इन प्रोग्रेस, फ्री होल्ड प्रॉपर्टी, लीज होल्ड प्रॉपर्टी, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, फिटिंग्ज, पॅटर्न्स, ट्रेडमार्क्स, इन्व्हेस्टमेंट, सरप्लस फ्रॉम सिक्युरिटीज, अनपेड कॉल्स. ह्या सगळ्या काय आहेत, कंपनीच्या सगळ्या असेट्स आहेत. म्हणजे ह्या असेट्स थ्रू आपण काय करणार आहोत, मार्केटमध्ये त्या असेट्स सोल्ड आउट करून त्याच्या अगेन्स्ट जी कॅश रिअलाइज होणार आहोत, कॅश रिअलाइज होईल तर त्या कॅश थ्रू आपण काय करणार, लायबिलिटी आपण कवर करणार आहेत. आता याच्यामध्ये सगळ्याच असेट्स तुम्हाला माहिती आहेत, पण हा जो अनपेड कॉल्स लास्ट तुम्हाला दिसतोय, अनपेड कॉल्स म्हणजेच काय की जे इक्विटी शेअर होल्डर्स आपल्या कंपनीमध्ये जे असतात, इक्विटी शेअर होल्डरची जी फेस व्हॅल्यू असते, फॉर एक्झाम्पल एखाद्या शेअर व्हॅल्यूची किंमत असेल ₹100, पण त्या शेअर होल्डरकडून जर आपण ₹80 आपण अलॉटमेंट थ्रू किंवा ॲप्लिकेशन थ्रू आपण त्यांच्याकडून घेतलेली असेल तर ₹20 जी पेंडिंग अमाऊंट आहे त्याला आपण अनपेड कॉल्स असं म्हणतो. आणि ते जे ₹20 राहिलेले आहेत ते आपण काय करतो, अशा वेळेस त्यांच्याकडून कलेक्ट करतो, त्यालाच आपण अनपेड कॉल्स असं म्हणतो. ही झाली आपली रिसिप्ट साईड.
त्याच्यानंतर पेमेंट साईडला काय काय असू शकतं. पेमेंट साईड म्हणजेच काय, जे आपल्या लायबिलिटी आहेत. कंपनीमध्ये 2 साईड्स असतात बॅलन्स शीटच्या. फर्स्ट इज लायबिलिटी आणि सेकंड इज असेट. असेट साईड आपण बघितलेली आहे. मग लायबिलिटी साईडला काय काय असू शकतं आणि त्यांचं पेमेंट कशा पद्धतीने करायचं आहे हे महत्त्वाचं आहे. कारण लायबिलिटी जरी आपल्याला खूप साऱ्या तिथे दिसत असतील तर त्याला पण एक सिक्वेन्स आहे, एक फॉर्मॅट आहे, तो आपण इथे बघणार आहोत. तर सगळ्यात पहिले काय कोणाचं पेमेंट होणार आहे, लीगल चार्जेसमध्ये लिक्विडेटर्सचं रेम्युनरेशन जो गव्हर्नमेंटने अपॉइंट केलेला असतो. त्याचं जे रेम्युनरेशन आहे ते फिक्स असतं. ते ॲग्रीमेंट थ्रू आपल्याला माहीत असतं की कंपनीमध्ये कोणत्या प्रकारे लिक्विडेटर्सचं रेम्युनरेशन आपण पेड करणार आहोत. त्याच्यानंतर आहे ऑक्शनरियर्स अँड व्हॅल्युअर्स चार्जेस. हे सुद्धा म्हणजे एखादी कंपनी जेव्हा लिलावमध्ये येते किंवा डिझोल्युशनमध्ये वाइंडिंग अप करताना काही मटेरियल कंपनीचं असं असू शकतं की ते ऑक्शनर थ्रूच त्याचं व्हॅल्युएशन होऊ शकतं. तर त्याचे काही चार्जेस आपल्याला पेड करावे लागतात का त्या मिनिटाला, तर ते चार्जेस सेकंड ह्याच्यामध्ये येतात. थर्ड आहे एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन. लिक्विडेशन करत असताना काही खर्च येतो. तो खर्च आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो. पण त्याचा जो सिक्वेन्स आहे आपल्याला तो त्या पद्धतीनेच मेंटेन करावा लागतो. म्हणजे फर्स्ट इज लिक्विडेटर्स रेम्युनरेशन, सेकंड इज ऑक्शनर्स अँड व्हॅल्यू चार्जेस, थर्ड इज एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन, फोर्थ इज पेमेंट ऑफ डिबेंचर होल्डर्स. डिबेंचर होल्डर कंपनीमध्ये तर सगळ्याच कंपनीमध्ये असतात. पण डिबेंचर होल्डर्सची प्रिन्सिपल अमाऊंट आणि त्याचे इंटरेस्ट, काही काही कंपन्यांमध्ये 2 वर्ष 3 वर्ष इंटरेस्ट पेड केलेलं नसतं, तर ते आपल्याला लिक्विडेशनच्या वेळेस ते इंटरेस्टसुद्धा पेड करावं लागतं कॅल्क्युलेशन करून, जे आपण पुढे प्रॉब्लेममध्ये बघणार आहोत. नंतरचं पेमेंट आहे पेमेंट ऑफ प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. सगळ्यांना माहीत आहेत की क्रेडिटर्स वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. त्याच्यामध्ये प्रेफरन्शियल आहे, अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स आहेत, क्रेडिटर्स आहेत. यांना जो सिक्वेन्स दिलेला आहे तो त्या सिक्वेन्स पद्धतीनेच आपल्याला त्यांचं पेमेंट करायचं आहे. पेमेंट ऑफ अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, पेमेंट टू प्रेफरन्शियल शेअरहोल्डर्स आणि लास्ट आहे पेमेंट टू इक्विटी शेअरहोल्डर्स. सगळ्यात लास्ट आपण इक्विटी शेअरहोल्डर्सला पेमेंट का बरं करत असतो, कारण इक्विटी शेअरहोल्डर्स हे आपल्या कंपनीचे ओनर्स असतात आणि जो मालक असतो हा सगळ्यात शेवटी ठेवला जातो. कारण आधीचे ज्या लायबिलिटीज आहेत त्या आधी आपल्याला पेड कराव्या लागतात आणि जर त्याच्यामधून काही अमाऊंट उरली तर ती इक्विटी शेअरहोल्डर्समध्ये डिस्ट्रीब्यूट होते. अदरवाईज इक्विटी शेअरहोल्डरला लॉस बेअर करावा लागतो. हा झाला आपला फॉर्मॅट लिक्विडेटर्स ऑफ फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंटचा. हा छोटासा प्रॉब्लेम आपण आता बघणार आहोत. त्याच्या प्रॉब्लेममध्ये फर्स्ट बघा, आपल्याला कंपनीचं नाव ऑलरेडी दिलेलं असतं. सुंदर लिमिटेड सुरत वेंट इनटू लिक्विडेशन ऑन 31 मार्च 2020 व्हेन इट्स बॅलन्स शीट ॲज अंडर. आता इथे आपल्याला कंपनीचं नाव पण दिलेलं आहे आणि आपल्याला लिक्विडेशनची डिझोल्युशनची जी डेट आहे ती पण इथं मेन्शन केलेली आहे. मग डेट आपल्याला इम्पॉर्टंट आहे की 31 मार्च 2020, कारण ज्या दिवशी आपलं वाइंडिंग अप होणार आहे तर त्या दिवसापासून आपल्याला त्याच्या आधीचे जे इंटरेस्ट आहेत किंवा जे काही लायबिलिटीज आहेत त्या आपल्याला त्या डेटवर बऱ्याचशा मेन्शन असतात किंवा इम्पॉर्टंट असतात. आता हे बॅलन्स शीट जे दिलेलं आहे लायबिलिटी साईडमध्ये बघा, शेअर कॅपिटल आहे 2000, 5% प्रेफरन्स शेअर्स ऑफ ₹100 ईच, 2 lakhs. आता इथे आपल्याला सगळे डिटेल्समध्ये दिलेले आहेत की किती प्रेफरन्स शेअर होल्डर्स आहेत, 2000 आहे आणि त्यांना आपण इंटरेस्ट किती देणार आहोत, 5% देणार आहेत. त्याच्यानंतर आहे 2500 इक्विटी शेअर्स ऑफ ₹100 ईच. आता यांना कधीच पर्सेंटेज वगैरे कधीच काहीच नसतं इक्विटी शेअर होल्डर्सला, कारण ते कंपनीचे ओनर असतात आणि त्यांची जी अमाऊंट आहे 2,50,000. नेक्स्ट आहे 6% डिबेंचर्स फ्लोटिंग चार्ज ऑन ऑल असेट्स. आता डिबेंचर्सला पण आपल्याला इंटरेस्ट पे करायचा आहे. इंटरेस्ट किती पे करायचं, 6%. अमाऊंट आहे 50,000 आणि त्याचा फ्लोटिंग चार्ज म्हणजे कशाच्या अगेन्स्ट आपण डिबेंचर होल्डरला इंटरेस्ट पेड करणार आहोत, तर असेटच्या. ठीक आहे. आणि लास्ट आहे इथे सन्ड्री क्रेडिटर्स 1,05,000. ही सगळी झाली आपली लायबिलिटी साईड. त्याच्यामध्ये आपल्याला सिक्वेन्स ऑफ पेमेंट हा मेंटेन करायचा आहे आपण फॉर्मॅटमध्ये जसा बघितला आहे त्या पद्धतीने. असेट साईडमध्ये काय काय आहे बघा, इथे प्लांट अँड मशिनरी 2,80,000, स्टॉक 1,30,000, डेटर्स 1,20,000, कॅश ॲट बँक अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता हा जो प्रॉब्लेम तुमच्यासमोर इथे बॅलन्स शीट जे दिसतं आहे, तर बॅलन्स शीटमधले हे जे लायबिलिटी साईडचे सगळं पेमेंट आपल्याला ऑलरेडी करायचं आहे. त्याच्यानंतर असेट्स रिअलाइज्ड कोणत्या कोणत्या झालेल्या आहेत आणि त्याची अमाऊंट आपल्याला कशी मिळणार आहे ते आपण ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला दिलेलं असतं. इथे फक्त सांगण्याचा मुद्दा असा आहे की प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे इथे तुम्हाला दिसतं आहे ते 23,000, तर हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे फिक्टिशियस असेट आहे, तर हे कुठेही कन्सिडर होत नाही. त्याच्यामुळे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना याच्यावर आपण आधीच क्रॉस करून घ्यायचे, कारण हा जो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जेव्हा जी अमाऊंट आहे 23,000 ही कुठेही मेन्शन होत नाही. आता याच्यावरच्या ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत, द लिक्विडेटर रिअलाइज द असेट्स ॲज फॉलोज.
फर्स्ट ॲडजस्टमेंट कशावर असते? ही नेहमीच फर्स्ट ॲडजस्टमेंट ज्या असेट्स असतात कंपनीच्या, त्या असेट्सची रिअलाइज्ड व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये बघायला मिळते. याच्यामध्ये फर्स्ट ॲडजस्टमेंट आहे प्लांट अँड मशिनरी ₹2,00,000, स्टॉक ₹80,000 अँड डेटर्स ₹1,00,000. आता कंपनीच्या ज्या असेट आपण बघितल्या ते इथे बॅलन्स शीटमध्ये बघा तुम्हाला इथे दिसतात. प्लांट अँड मशिनरी, स्टॉक अँड डेटर्स हेच फक्त कंपनीचे असेट्स आहेत. आणि कॅश ॲट बँक किंवा कॅश अँड हँड हे आपण काय करतो? ॲज इट इज घेतो. याच्यामध्ये काही बदल होत नाही. म्हणून कॅश ॲट बँकची त्यांनी काय केलं? रिअलाइज अमाऊंट दिलेली नाही आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस जसं मी तुम्हाला सांगितलं की फिक्टिशियस असेट असल्यामुळे ही कुठेही कन्सिडर होत नाही. म्हणजे कंपनीच्या ज्या असेट्स आहेत त्या किती आहेत? फक्त 3च आहेत. कोणत्या आहेत? प्लांट अँड मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स. ह्या 3च असेट्स फक्त रिअलाइज झालेल्या तुम्हाला इथे बघायला मिळतील. फर्स्ट ॲडजस्टमेंटमध्ये प्लांट अँड मशिनरीची रिअलाइज्ड अमाऊंट आहे ₹2,00,000, स्टॉकची 80,000 आणि डेटर्सची जी आहे ती 1,00,000. सेकंड ॲडजस्टमेंट इज द एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन अमाउंटेड टू ₹3,09,000. ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं होतं की जे एक्सपेन्सेस होतात लिक्विडेशन करत असताना ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले असतात आणि ते आपण ॲज इट इज ते मेन्शन करत असतो प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. थर्ड ॲडजस्टमेंट ही खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपल्याला याच्यामध्ये कॅल्क्युलेशन करायचं असतं. ते म्हणजे काय? द लिक्विडेटर्स रेम्युनरेशन वॉज फिक्स्ड ॲट 2% ऑन सेल प्रोसीड. म्हणजे काय सांगितलं? आता लिक्विडेटरचं जे रेम्युनरेशन आपल्याला करायचं आहे त्याच्यामध्ये त्यांनी 2 पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. पहिल्या पॉईंटमध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी? द लिक्विडेटर रेम्युनरेशन वॉज फिक्स ॲट 2% ऑन सेल प्रोसीड्स. म्हणजे जे काही सेल होणार आहेत त्याच्यात 2% लिक्विडेटरचं रेम्युनरेशन पेड करायचं आहे. अँड 2% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. म्हणजे क्रेडिटर्सला आपण जी अमाऊंट पेड करणार आहोत त्याचा पण 2% आपण त्यांना पेड करणार आहेत. म्हणजे जेव्हा लिक्विडेटर रेम्युनरेशन कॅल्क्युलेशन होईल तेव्हा 2% ऑन सेल प्रोसीड अँड 2% ऑन अमाऊंट डिस्ट्रीब्युटेड टू क्रेडिटर्स. हे 2 पॉईंट्स नेहमी लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर फोर्थ ॲडजस्टमेंट आहे सन्ड्री क्रेडिटर्स इन्क्लूड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ₹5,000. म्हणजे बॅलन्स शीटला जे क्रेडिटर्स होते त्याच्यामध्ये 5,000 काय आहे? प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. म्हणजे यांचं पेमेंट यांना प्रेफरन्शियली आपण प्रेफर करून आधी पेमेंट करायचं आहे. आणि लास्ट ॲडजस्टमेंट आहे प्रेफरन्स शेअर्स डिव्हिडंड वॉज पेड अप टू 31 मार्च 2018 आणि लिक्विडेटर मेड ऑल पेमेंट्स ऑन 1 ऑक्टोबर 2020. आता हा जे लास्ट ॲडजस्टमेंट आहे याच्यामध्ये आपल्याला डिव्हिडंडचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे प्रेफरन्स डिव्हिडंड जे आहेत त्यांना पेमेंट डिव्हिडंड कधीपर्यंत पेड केलेलं आहे? 31 मार्च 2018 पर्यंत. बॅलन्स शीटची डेट काय आहे? 31 मार्च 2020 आणि लिक्विडेटरने पेमेंट कधीपर्यंत सगळ्यांचं द्यायला सांगितलं आहे? 1 ऑक्टोबर 2020. मग ह्या डेट्स ज्या आहेत ह्या खूप इम्पॉर्टंट आहेत कारण आपल्याला याच्यामध्ये डिव्हिडंडचा इंटरेस्ट कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता आपण याच्यानंतर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा ते बघू. तुम्हाला जसं मी आत्ता सांगितलं की जसा फॉर्मॅट आहे त्या फॉर्मॅटप्रमाणे आपल्याला आधी असेट्स रिअलाइज करावे लागतात. त्याच्यामध्ये जी रिसिप्ट साईड आहे रिसिप्ट साईडमध्ये म्हणजेच काय की बॅलन्स शीटचे जे असेट साईडचे ज्या फिगर्स आहेत किंवा जे कंटेंट्स आहेत ते आपण इथे बघणार आहोत. फॉर्मॅटमध्ये सगळ्यात पहिले काय होतं? टू कॅश बॅलन्स इन हँड ऑर इन बँक. एस्टिमेटेड व्हॅल्यू आणि व्हॅल्यू रिअलाइज्ड हे काही येणार नाही कारण ॲज इट इज आपण फिगर तिथे कॉपी करणार आहोत. म्हणजेच काय की कॅश इन हँड अँड कॅश इन बँकची जी अमाऊंट आहे ती ॲज इट इज आपल्याला इथे रिसिप्ट साईडमध्ये बघायला मिळेल. तर ती आपण बॅलन्स शीटला गेलात तर तुम्हाला इथे 52,000 इथे बघायला मिळेल. हे बघा इथे तुम्हाला कॅश ॲट बँक 52,000 इथे तुम्हाला बॅलन्स शीटमध्ये दिसते. ठीक आहे. आता सेकंड पॉईंट काय आहे? टू अमाऊंट रिअलाइज्ड ऑन सेल ऑफ असेट्स. आता असेट्स कोणत्या सेल आउट केलेले आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला जी अमाऊंट रिअलाइज झालेली आहे त्याच्यामध्ये फर्स्ट असेट आहे प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरीची बॅलन्स शीट अमाऊंट म्हणजेच एस्टिमेटेड व्हॅल्यू किती होती? 2,80,000. पण अमाऊंट रिअलाइज किती झाली आहे? 2,00,000. कधी झाली आहे? कंपनी लिक्विडेशन होत असताना किंवा वाइंडिंग अप होत असताना. म्हणजेच बॅलन्स शीटला असेट साईडला प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट 2,80,000 होती. पण आपण जेव्हा लिक्विडेशन करत असताना त्याच प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट किती रिअलाइज झाली आहे? 2,00,000. ती आपण इथे व्हॅल्यू रिअलाइजमध्ये मेन्शन केलेली आहे. सेकंड असेट आहे स्टॉक. स्टॉकची बॅलन्स शीटची अमाऊंट आहे 1,30,000 अँड अमाऊंट रिअलाइज इज ₹80,000. तसंच डेटर्स बॅलन्स शीटची अमाऊंट आहे 1,20,000 अमाऊंट रिअलाइज झालेली आहे फक्त 1,00,000. मग ही काय झाली? याच्या व्यतिरिक्त कोणत्या असेट्स आहेत का आपल्याकडे रिअलाइज होण्यासाठी बॅलन्स शीटला? तर नाही आहे कारण आपण काय घेतलं आहे? कॅशचा बॅलन्स ॲज इट इज घेतला
आणि 3 असेट्स ज्या आपल्याला बॅलन्स शीटला दिसत होत्या त्या आपण काय केलं, त्यांची रिअलाइज्ड व्हॅल्यू घेतलेली आहे आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फिक्टिशियस असेट असल्यामुळे आपण ते इथे कुठेच मेन्शन केलेलं नाही आहे. म्हणजेच बॅलन्स शीटची असेट साईड जी आहे ती आपण इथे क्लिअर केलेली आहे. म्हणजे आपल्याला टोटल रिसिप्ट्स किती झालेल्या आहेत ह्या लिक्विडेशनमध्ये 4,32,000 फक्त. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, लायबिलिटी साईडला जायचं आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, पेमेंट करायचं आहे. पेमेंट करत असताना मी तुम्हाला सांगितलं आहे का जो सिक्वेन्स आहे तो आपल्याला मेंटेन करायचा आहे. फर्स्ट पेमेंट काय आहे, आपल्याला लिक्विडेटर्सचं रेम्युनरेशन द्यायचं आहे. आता इथे आपल्याला सेकंड ॲडजस्टमेंटमध्ये तिथे सांगितलेलं होतं, काय सांगितलेलं होतं, लिक्विडेटर्सचं पेमेंट करत असताना 2% ऑन असेट्स रिअलाइज्ड ऑर सेल ऑफ असेट्स. म्हणजेच सेल ऑफ असेट्स किती झालेले आहेत, 3,80,000. याच्यामध्ये काय केलं आपण, कॅश इन हँडची अमाऊंट इथे घेतलेली नाही आहे, कारण कॅश इन हँडची अमाऊंट रिअलाइज्ड झालेली नाही आहे, कारण त्याचा बॅलन्स आपण ॲज इट इज घेत असतो. मग कॅश जी सेल जी रिअलाइज अमाऊंट कोणती कोणती आहे, प्लांट अँड मशिनरी, स्टॉक आणि डेटर्स, त्या सगळ्यांची जर टोटल केली तर 3,80,000 त्याची टोटल येते. मग त्याच्यात 2% कॅल्क्युलेशन केलं तर तुम्हाला 7,600 त्याची अमाऊंट तिथे बघायला मिळेल. कॅल्क्युलेट आता मी जरी आपण इथे टीच करत असताना किंवा शिकत असताना तुमच्याजवळ जर कॅल्सी असेल किंवा मोबाईल असेल तर तुम्ही त्याच्यावर कॅल्क्युलेट करून बघू शकतात की जी अमाऊंट रिअलाइज झालेली आहे त्याची टोटल आहे 3,80,000 आणि त्याच्यावर आपण रेम्युनरेशन जे 2% कॅल्क्युलेट केलं तर त्याचं 7,600 त्याचं आन्सर येईल. सेकंड पॉईंट त्याच्यामध्येच दिलेला होता की 2% ऑन पेमेंट टू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. आता 2% प्रेफरन्शियल क्रेडिटर्स आपल्याला आणि क्रेडिटर्सवर पण द्यायचं आहे. मग हे दोन्ही एकत्र घेतलं तरी चालणार आहे, वेगवेगळं दाखवलं तरी चालणार आहे, कारण टोटल प्रेफरन्शियल क्रेडिटर्स किंवा टोटल क्रेडिटर्स जर बघितले तर 1,05,000 क्रेडिटर्स आहेत. याचं कॅल्क्युलेशन डायरेक्टली तुम्ही 1,05,000वर 2% केलं तरी चालणार आहे आणि वेगवेगळं केलं तरी चालणार आहे. मी इथे मुद्दाम तुम्हाला वेगवेगळं करून दाखवलं आहे कारण तुम्हाला ते पटकन समजेल. म्हणजे 2% ऑन पेमेंट टू प्रेफरन्शियल क्रेडिटर्स दॅट इज 2% ऑन 5,000 इज इक्वल टू 100 आणि 2% ऑफ पेमेंट टू अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स दॅट इज 2% ऑन 1,00,000 म्हणजेच 2,000. मग आता 7,600 प्लस 100 प्लस 2,000 इज इक्वल टू 9,700 तुम्हाला इथे टोटल लिक्विडेटर्स रेम्युनरेशन इथे बघायला मिळेल. ही ॲडजस्टमेंट सगळ्यात महत्त्वाची असते कारण याच्यावर तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करायचे असतात. मग हे वेगवेगळ्या पद्धतीने कॅल्क्युलेट करून तुम्ही इथे मेन्शन करू शकतात. हे वेगळं आपण कॅल्क्युलेट का केलं आहे, कारण आपल्याला याचे मार्क्स पण असतात आणि तुम्हाला पण इझी होतं कॅल्क्युलेट करायला, कारण हा सगळा गोंधळ जो आहे, कारण 2% ऑन असेट, 2% ऑन क्रेडिटर्स, हे वेगवेगळे रफ कॅल्क्युलेट करत बसण्यापेक्षा डायरेक्टली तुम्ही जर इथे कॅल्क्युलेट केलं तर तुम्हाला ते जास्त इझी होईल. सेकंड पॉईंट इज कॉस्ट ऑफ लिक्विडेशन. कॉस्ट ऑफ लिक्विडेशन म्हणजेच काय, एक्सपेन्सेस लिक्विडेशनवरती जे झालेले आहेत ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत 3,900, ते आपण ॲज इट इज तिथे कॉपी केलेले आहेत. सेकंड थिंग इज बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं होतं की प्रेफरन्शियल क्रेडिटर्स जे 5,000 आहेत त्यांना फर्स्ट प्रेफर द्यायचं आहे आणि त्यांचं पेमेंट आधी करायचं आहे, म्हणून आपण बाय प्रेफरन्शियल क्रेडिटर्स ₹5,000 हे घेतलेले आहेत. त्याच्यानंतर आता लायबिलिटी साईजला तुम्ही जर गेलात तर 1 बाय 1 तुम्हाला कॉस्ट ऑफ लिक्विडेशनपासून ते सोडलं तर तुम्हाला प्रेफरन्शियल क्रेडिटर्स हे आधी दिसतील, त्याच्यानंतर डिबेंचर होल्डर्स दिसतील, त्याच्यानंतर क्रेडिटर्स दिसतील आणि प्रेफरन्स शेअर होल्डर्स आणि इक्विटी शेअर होल्डर्स हे वर असतात, त्यांना पेमेंट आपण नंतर करत असतो, कारण हा सिक्वेन्स जो आहे हा फॉर्मॅटमध्ये आपल्याला ऑलरेडी दिलेला आहे आणि आपण हा बघितलेला आहे. आता इथे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स 5,000 पेमेंट केल्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे 6% डिबेंचर होल्डर्स. आता डिबेंचर होल्डर्स प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत 50,000, पण त्याच्यावर फ्लोटिंग चार्ज पण होता, पण आपल्याकडे पैसे आहे त्याच्यामुळे फ्लोटिंग चार्ज कशावर होता, ऑन असेटवर होता. म्हणजे असेट थ्रू आपल्याला जी कॅश रिअलाइज झालेली आहे त्याच्या अगेन्स्ट आपण काय करतो, डिबेंचर होल्डरचं पेमेंट करत आहोत. डिबेंचर होल्डर किती आहेत, 50,000 आणि त्यांना इंटरेस्ट किती पेड करायचा, 6%. म्हणजेच 50,000 इंटू 6% किती होतात, 3,000 होतात आणि त्यांना जे इंटरेस्ट जे पेड करायचं आहे, कारण आपला जो टाईम पिरियड आहे लिक्विडेशनचा हा आहे 1 ऑक्टोबर. म्हणजेच आपण जर एप्रिलपासून जर ऑक्टोबरपर्यंत जर काउंटिंग केलं तर आपले 6 मंथ्स कॅल्क्युलेट होतात. आपण जे इंटरेस्ट पेड करत असतो हे पूर्ण इयरली पेड करत असतो. म्हणजेच 50,000वरती जर आपण 6% कॅल्क्युलेट इंटरेस्ट केलं तर ते 3,000 रुपये येतं. पण 3,000 रुपये आपल्याला इयरली पेड करायचे आणि आपल्या लिक्विडेशनची डेट काय आहे, ऑक्टोबर आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार आहोत, फक्त 6च महिन्याचं जे इंटरेस्ट आहे ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. मग इयरली इंटरेस्ट जर आपलं 3,000 येत असेल तर हाफ इयरली काय येणार आहे, 1,500. म्हणजेच आपण डिबेंचर
होल्डरला आपण किती अमाऊंट पेड करणार आहे, 50,000 प्लस 1,500 हा इंटरेस्ट इज इक्वल टू 51,500 हे डिबेंचर होल्डर्सचं पेमेंट होईल. त्याच्यानंतर आहे अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स 1,00,000 हे ॲज इट इज आपण काय केलं, बॅलन्स शीटमध्ये होते ते आपण ॲज इट इज त्यांना पेमेंट केले. आपण हे पेमेंट करत करत का चाललो आहे, कारण आपल्याकडे तेवढी कॅश अवेलेबल आहे. म्हणजे जो सिक्वेन्स आहे तो पण आपण मेंटेन करतो आहे. कॅश अवेलेबल जेवढी आहे त्याच्या अगेन्स्ट आपण पेमेंट करतो आहे. म्हणजेच काय, फर्स्ट पेमेंट लिक्विडेटर्स रेम्युनरेशन झालं, त्याच्यानंतर कॉस्ट ऑफ लिक्विडेशन पेड केलं, त्याच्यानंतर प्रेफरन्स क्रेडिटर्सला होता तो पेड केला आपण, त्याच्यानंतर डिबेंचर होल्डर आहे त्याला पेमेंट केलेलं आहे, आणि अनसिक्युअर्ड क्रेडिटर्सचे 1,00,000 होते ते पण आपण पेमेंट केलेले आहेत. त्याच्यानंतर सेकंड लास्ट जे पेमेंट आहे प्रेफरन्स शेअर होल्डर्स, म्हणजेच इक्विटी शेअर होल्डर्सच्या आधी आपण कोणाला पेमेंट करतो, प्रेफरन्स शेअर होल्डर्सला, आणि इक्विटी शेअर होल्डरला आपण सगळ्यात शेवटी करत असतो. मग प्रेफरन्स शेअर होल्डर्स जे आहेत ते प्रॉब्लेममध्ये किती दिलेले आहेत, 2,00,000 दिलेले आहेत. पण त्यांचं जे इंटरेस्ट आहे ते 2 वर्षापासून दिलेलं नाही आहे. आपल्याला लास्ट ॲडजस्टमेंट आपण बघितलेली होती की प्रेफरन्स शेअर होल्डर्स जे आहेत त्यांना मार्च 2018पर्यंतच पेमेंट केलेलं होतं इंटरेस्टचं, त्याच्यानंतर त्यांना पेमेंट केलेलं नाही आहे. मग आपल्याला त्यांचं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करावं लागेल. म्हणजेच काय की त्यांचं जे कॅपिटल आहे 2,00,000 त्याच्यावर 5% आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला किती येईल आन्सर त्याचं, 10,000. आणि हे 2 वर्षाचं आपल्याला त्यांना पेमेंट करायचं आहे. म्हणजे 10,000 प्लस 10,000 इज इक्वल टू 20,000 हे झालं इंटरेस्ट, प्लस आपली जी प्रिन्सिपल अमाऊंट आहे 2,00,000 इज इक्वल टू 2,20,000 हे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट हे आपण प्रेफरन्स शेअर होल्डर्सला पेमेंट केलं आहे. आता आपल्याकडे हे सगळे पेमेंट करत असताना आता आपल्याकडे कॅश अवेलेबल किती होती, फक्त 4,32,000 जे इथे तुम्हाला रेडमध्ये खाली टोटलमध्ये दिसते. आता हे 4,32,000 ही जी टोटल अमाऊंट आहे याच्यामधून सगळं पेमेंट केलं तर आपल्याकडे आत्ता कॅश किती अवेलेबल दिसते तुम्हाला, इथे दिसते 41,900 एवढीच कॅश अवेलेबल आहे. आणि आपल्याला इक्विटी शेअर होल्डर्सला किती द्यायची होती, 2,50,000, पण एवढी 250 आपल्याकडे अवेलेबल आहे का आत्ता, नाही आहे. का नाही आहे, कारण आपल्याकडे कॅशचा सोर्स जो होता किंवा जी अमाऊंट जी रिअलाईज झालेली होती ती फक्त 4,32,000 होती. आणि ह्या 4,32,000मध्येच आपल्याला काय करायचं आहे, पेमेंट करायचे. जे लायबिलिटी साईड होते ते आपण एक एक पेमेंट आपण केलं. पण आता इक्विटी शेअर होल्डर्स काय आहेत, हे कंपनीचे ओनर्स असतात आणि मालकाला जो काही लॉस असतो, जो काही प्रॉफिट असतो तो त्यांना सहजपणे कंपनी थ्रू मिळतो. पण ह्या केसमध्ये काय झालेलं आहे, त्यांची जी इन्व्हेस्टमेंट आहे 2,50,000ची, तर त्याच्या अगेन्स्ट त्यांना फक्त किती पैसे मिळतात आहे, फक्त 41,900. मग आपल्याला त्यांची जी इक्विटी शेअर्सची जी व्हॅल्यू आहे ती होती ₹100, पण आता त्यांना इक्विटी शेअर्सची एका शेअर्सची व्हॅल्यू किती मिळते, म्हणजे जी जी रिमेनिंग अमाऊंट आहे ही 41,900 डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स, तेव्हा आपल्याला एका शेअर्सची व्हॅल्यू मिळते. मग एका शेअर्सची व्हॅल्यूसाठी आपल्याला काय करावं लागेल, टोटल अमाऊंट, रिमेनिंग टोटल अमाऊंट डिवायडेड बाय नंबर ऑफ शेअर्स इज इक्वल टू इक्विटी पर शेअर अमाऊंट. म्हणजेच काय की 41,900 हे काय आहे, रिमेनिंग अमाऊंट आहे. टोटल नंबर ऑफ शेअर्स आहे इक्विटी शेअर्स 2,500 इज इक्वल टू 16.76. म्हणजे जो शेअर आपण ह्या कंपनीमध्ये ₹100 खरेदी केलेला होता आणि लिक्विडेशनच्या वेळेस त्या कंपनीच्या शेअर्सची व्हॅल्यू ही ₹16.76 त्यांना मिळणार आहेत. हे लॉसच्या केसमध्ये होऊ शकतं. आता सगळ्या केसेस तर सारख्या नसतात, त्याच्यामुळे कधी कधी काय होतं की कंपनीला सगळ्या केसेस एकसारख्या नाही मिळत. पण एकच व्यक्तीचे अनेक प्रकारच्या कंपन्या असू शकतात. ही कंपनी लॉसमध्ये आहे तर दुसरी कंपनी प्रॉफिटमध्ये पण असू शकते. इथे एका शेअर्सची व्हॅल्यू ₹100 होती, पण आता लिक्विडेशनच्या वेळेस त्याची आहे ₹16.76. दुसऱ्या कंपनीमध्ये ₹100च्या शेअर्सची ₹200 पण त्यांना मिळू शकते. म्हणजे त्या डिपेंड्स ऑन दॅट कंपनी. म्हणजेच काय की ज्या लिक्विडेशनच्या वेळेस जी अमाऊंट शिल्लक आहेत ती शिल्लक जी अमाऊंट आहे, आता इथे तरी शिल्लक अमाऊंट आपल्याला दिसते, काही कंपन्यांमध्ये काहीच अमाऊंट शिल्लक राहत नाही. मग इक्विटी शेअर्सला टोटल लॉस होतो. म्हणजे ₹100चा शेअर्स ₹1पर्यंत पण किंवा ₹200पर्यंत तो जाऊ शकतो. अशा पद्धतीने आपल्याला हा लिक्विडेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. याच्यानंतर हा जो तुम्हाला फॉर्मॅट पूर्ण दिसतो आहे, आता आपण टप्प्याटप्प्यात बघितलं होतं. आधी रिसिप्ट साईड बघितली, त्याच्यानंतर पेमेंट साईड बघितलेली होती. पण आता तुमच्यासमोर जी स्लाईड आहे याच्यामध्ये रिसिप्ट आणि पेमेंट ही दोन्ही साईड्स तुम्हाला एकाच याच्यामध्ये स्लाईडमध्ये बघायला मिळतात आहे. म्हणजे ही रिसिप्ट साईडची टोटल आहे इथे, पूर्ण टोटल तुम्हाला इथे दिसते आणि याची पण इथे पूर्ण टोटल बघायला मिळते. म्हणजे हा जो अर्धा अर्धा प्रॉब्लेम होता तो तुम्हाला इथे पूर्णपणे बघायला मिळतो. याच्यानंतर तुम्हाला असाइनमेंट्स, म्हणजे असाइनमेंटमध्ये काय काय
तुम्ही करू शकतात, की अशाच प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स तुम्ही सॉल्व्ह करू शकतात, की जेणेकरून त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन ॲडजस्टमेंट्स बघायला मिळतील. त्याच्यानंतर तो थिअरी पार्ट जो आपण ऑलरेडी कव्हर केलेला होता, थिअरी पार्ट तुम्ही असाइनमेंट्समध्ये लिहू शकतात. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे मोड्स आपण बघितलेले आहेत वाइंडिंग अपचे, त्याची प्रोसेस कशी आहे ते तुम्ही थिअरॉटिकल पार्टमध्ये घरी राहून त्याचा अभ्यास करू शकतात. आणि समरीमध्ये आपण काय बघू शकतो, की आपण काय याच्यामध्ये शिकलो. म्हणजे थोडक्यात म्हणजे काय, की जो फॉर्मॅट आपण बघितला आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्याला जी समरी लक्षात ठेवायची ती कशा पद्धतीने आपण समरी लक्षात ठेवू शकतो. लिक्विडेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंट अकाउंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी अमाऊंट रिअलाइज होते त्याचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. हे फर्स्ट स्टेप आहे. सेकंड, ऑर्डर ऑफ पेमेंट. जे पेमेंट करायचं आहे म्हणजे फर्स्ट पेमेंट लिक्विडेटर्स रेम्युनरेशन, सेकंड कॉस्ट ऑफ एक्सपेन्सेस, थर्ड प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, प्रेफरन्स शेअर होल्डर्स, डिबेंचर होल्डर्स आणि सगळ्यात शेवटी इक्विटी शेअर होल्डर्स. हा जो सिक्वेन्स मेंटेन करायचा आहे हा आपण इथे बघितलेला आहे. लीगल चार्जेस कसे कॅल्क्युलेट करायचे आहेत ते आपण बघितलेलं आहे. लिक्विडेटर्स रेम्युनरेशनची जी ॲडजस्टमेंट आहे, कधी फक्त 2% दिलेले आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये आपण बघितले, कधी 5% असतात, कधी 10% असतात. मग ज्या पद्धतीने जसा प्रॉब्लेम दिलेला असतो त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने करायचं असतं. त्याच्यामुळे याच्यावर आपल्याला फोकस जास्त करायचा आहे. आणि एक्सपेन्सेस ऑफ लिक्विडेशन हे पण आपण आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये बघितलं आहे. म्हणजे थोडक्यात काय की ऑर्डर ऑफ पेमेंट मेंटेन करायचं आहे आपल्याला हा वाइंडिंग अपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना. आणि पुढच्या लेक्चरला आपण काय याचा जो सेकंड पार्ट आहे स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचा, म्हणजे 2 प्रकारचे आपल्याला लिक्विडेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचे प्रॉब्लेम बघायचे असतात. त्याच्यामध्ये आपण आत्ताचा एक बघितला आणि स्टेटमेंट ऑफ अफेअर्स म्हणजेच त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लिस्ट जो आपण आता हा टी फॉर्मॅटमध्ये जो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला, आपल्याला हा व्हर्टिकली आपल्याला हा सॉल्व्ह करावा लागतो स्टेटमेंट ऑफ अफेअर्सचा. तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्याच्यामध्ये लिस्ट वेगवेगळ्या प्रकारचे ABCD EFG लिस्ट H डेफिशियन्सी असेल किंवा सरप्लस हे आपल्याला लिस्ट Hमध्ये कॅल्क्युलेट करायला मिळतं. म्हणजेच काय की कंपनी प्रॉफिटेबल आहे की लॉसमध्ये आहे, ह्या दोन्ही पद्धतीने आपल्याला हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो. अशा पद्धतीने आपण लिक्विडेशन ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचे प्रॉब्लेम्स वाइंडिंग अप करताना किंवा दोन्ही मेथडमध्ये सॉल्व्ह करत असताना कशा प्रकारचे आपल्याला सोल्युशन करता येईल हे आपण पुढच्या लेक्चरला आपण एक फॉर्मॅट आपण बघणार आहोत. आणि आत्ताच्या लेक्चरमध्ये आपण टी फॉर्मॅटमध्ये स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल स्टेटमेंटचा आपण हे प्रॉब्लेम बघितलेला आहोत. असे वेगवेगळ्या प्रकारचे अनेक प्रॉब्लेम्स आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. जो समरी आपण बघितलेली आहे किंवा जे असाइनमेंट्स तुम्हाला दिलेले आहेत ते तुम्ही घरी राहून ते कंप्लीट करायचे आहेत. परत भेटूयात पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत थँक्यू.